स्वामी समर्थ. मागील भागात आपण द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, बेट द्वारका आणि द्वारकामधील इतर मंदिरांच्या दर्शनांचा अनुभव घेतला. तुम्ही जर पहिला भाग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. आता या यात्रेचा पुढील प्रवास आपण रुक्मिणी देवी मंदिराच्या दर्शनाने सुरू करूया. द्वारकाधाम यात्रा पूर्ण करण्यासाठी रुक्मिणी देवी मंदिराचे दर्शन अत्यावश्यक मानले जाते. द्वारकाधीश मंदिरातील श्रीकृष्णांचे दर्शनानंतर जेव्हा भाविक रुक्मिणी देवीच्या मंदिरात जातात तेव्हाच त्यांची द्वारका यात्रा पूर्ण होते असे मानले जाते. एकदा दुर्वासा ऋषी यांना श्रीकृष्ण आणि रुक्मिणीने भोजनासाठी आमंत्रित केले. दुर्वासा ऋषींनी एक अट घातली की श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी त्यांचा रथ स्वतः ओढावा. दोघांनी आनंदाने ते मान्य केले. रथ ओढताना रुक्मिणीला तहान लागली. श्रीकृष्णांनी आपल्या पायाचा अंगठा जमिनीवर मारून गंगेचे पाणी जमिनीतून काढले आणि रुक्मिणीने तहान भागवली. पण ऋषींना पाणी न विचारल्यामुळे दुर्वासा ऋषी रागावले आणि त्यांनी 2 श्राप दिले. एक, श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांना 12 वर्षांचा विरह सहन करावा लागेल आणि दुसरा, द्वारकेच्या आजूबाजूच्या परिसरातील पाणी हे खारट होईल आणि पिण्यायोग्य राहणार नाही. या शापामुळे देवीला 12 वर्ष या ठिकाणी राहून तपश्चर्या करावी लागली. त्यामुळे श्रीकृष्णाचे मंदिर द्वारकेमध्ये आहे तर रुक्मिणी देवीचे मंदिर द्वारकेच्या बाहेर आहे. दुर्वासा ऋषींच्या दुसऱ्या शापामुळे आजही द्वारकेतील पाणी खारट आणि पिण्यायोग्य नाही. या मंदिरात जलदान करण्याची खास परंपरा आहे. भक्तांना पाणी दान करण्यास सांगितले जाते ज्यामुळे त्यांना पुण्य प्राप्त होते. असे मानले जाते की इथे जलदान केल्याने 71 पिढ्यांचे तर्पण पुण्य मिळते आणि इथला प्रसादही पाण्याच्या स्वरूपातच मिळतो. रुक्मिणी देवी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही हरसिद्धी माता मंदिराच्या दिशेने निघालो. हर्षल माता मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे हे मंदिर देवी हरसिद्धी म्हणजेच सुखाच्या माता यांना समर्पित आहे. असे म्हटले जाते की डोंगरावर असलेल्या मूळ मंदिराचे बांधकाम भगवान श्रीकृष्णांनी स्वतः केले होते. कृष्णाने राक्षस जरासंधाचा पराभव करण्यासाठी अधिक शक्ती मिळवण्यासाठी अंबा मातेला प्रार्थना केली होती. युद्धात विजय मिळाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी यादव समाजासह त्या विजयाचा आनंद साजरा केला आणि हे मंदिर उभारले. सध्या मूळ मंदिरात पूजा केली जात नाही, मात्र बाजारात बांधलेल्या मंदिरात केली जाते. हरसिद्धी मातेच्या दर्शनानंतर आम्ही श्री मूल द्वारका तीर्थधामच्या दिशेने निघालो. मूळ म्हणजे प्रारंभ असे मानले जाते की भगवान श्रीकृष्ण जेव्हा मथुरेतून द्वारकेला गेले तेव्हा त्यांनी प्रथम मूळ द्वारकात आपली स्थापना केली. कृष्ण आणि बलराम मूळ द्वारकात आले आणि तेथे स्थायिक होण्याआधी काही काळ राहिले. मंदिराच्या मुख्य प्रवेशातून आत आल्यावर डाव्या बाजूला श्री मूल द्वारकाधीश मंदिर आहे. या मंदिरात नीलकंठ महादेवाचे शिवलिंग आहे. श्री मूल द्वारकाधीश मंदिराच्या समोरच सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे, जिथे सिद्धेश्वर महादेवाचे भव्य असे शिवलिंग आहे. या मंदिरामध्ये इतरही छोटे छोटे मंदिरं आहेत. इथे एक वाव सुद्धा आहे. प्राचीन काळी पाण्याची कमतरता असताना या वावच्या मदतीने लोक वर्षभर पाणी साठवायचे.
मूळ द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पोरबंदरमधील कीर्ती मंदिराच्या दिशेने निघालो. कीर्ती मंदिर हे महात्मा गांधीजींचे जन्मस्थान असून इथे त्यांनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह केला आहे. नंतर आम्ही श्री सुदामापुरी यात्राधाम मंदिराकडे निघालो, जे कीर्ती मंदिरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे सुदामाजी की लख 84 परिक्रमा आहे. ही परिक्रमा जो पूर्ण करतो त्याला लक्ष 84 यंत्र दिले जाते. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर सुदामाला समर्पित आहे, जे भगवान श्रीकृष्णांचे बालपणीचे मित्र होते. हे पांढऱ्या संगमरवराने बांधलेले मंदिर अनेक कोरलेल्या स्तंभांनी सजलेले आहे. या मंदिरामध्ये राधाकृष्ण, सुदामा आणि त्यांची पत्नी सुशीला यांची मूर्ती आहे. द्वारकेवरून सुदामा जेव्हा श्रीकृष्णांना भेटून परत आले तेव्हा त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं आणि त्यांची दरिद्रता नष्ट झाली होती. पोरबंदरवरून आम्ही भालका तीर्थाच्या दिशेने निघालो, जे सोमनाथच्या जवळ स्थित आहे. भालका तीर्थ हे भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण येथे पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत होते तेव्हा जरा नावाच्या शिकाऱ्याने श्रीकृष्णांच्या पायाला चुकून हरण समजून बाण मारला. बाण भगवान श्रीकृष्णाच्या पायात लागून रक्तस्राव होऊ लागला. शिकाऱ्याने आपली चूक ओळखली आणि भगवान श्रीकृष्णांची क्षमा मागितली. या घटनेने श्रीकृष्णाचा पृथ्वीवरील शेवट झाला आणि द्वापार युगाचा अंत झाला. भाल म्हणजे बाण, त्यामुळे या तीर्थक्षेत्राला भालका तीर्थ असे नाव पडले. मंदिरात भगवान श्रीकृष्णांची बासरी वाजवत असलेली मनमोहक मूर्ती सुद्धा आहे. त्याचप्रमाणे मंदिरात शिकारी जरा याची मूर्ती सुद्धा श्रीकृष्णांच्या समोर आहे. तसेच इथे श्री प्रगटेश्वर महादेवाचे सुद्धा मंदिर आहे. भालका तीर्थ मंदिराच्या आवारामध्ये 2 तलाव आहेत. त्यातील पद्मेश्वर महादेव मंदिरासमोरील तलावामध्ये शिवलिंग आहेत. त्यानंतर आम्ही सोमनाथच्या दिशेने निघालो. द्वारका ते सोमनाथ आणि मध्ये लागणारे तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी आम्ही 8,000 रुपये देऊन 12 सीटर गाडी बुक केली होती. सोमनाथमध्ये राहण्यासाठी सोमनाथ ट्रस्टच्या महेश्वरी अतिथी भवनमधील 5 रूम 2 दिवसांसाठी त्यांच्या खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन बुक केल्या होत्या.
इथल्या रूम खूप स्वच्छ होत्या. रूमसोबत आम्हाला त्यांनी पिण्याच्या पाण्याचा जार आणि वाचण्यासाठी भगवद्गीता सुद्धा दिली होती. महेश्वरी भवनमध्ये डायनिंग हॉल आहे, जिथे जेवणाची आणि नाश्त्याची उत्तम सोय आहे. जेवण हे स्वादिष्ट असून इथे जेवणाची थाळी 90 रुपये अनलिमिटेड आणि नाश्ता 25 रुपयापासून चालू होतो. संध्याकाळी विश्रांती घेऊन आम्ही सोमनाथ मंदिराच्या दिशेने निघालो. सोमनाथ मंदिर हे महेश्वरी भवनपासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पौराणिक महत्त्व फार मोठं आहे. असे मानले जाते की हे शिवाचे पहिले ज्योतिर्लिंग आहे, जिथे भगवान शिव स्वतः प्रकट झाले होते. मंदिराच्या परिसरात स्वच्छतेचा विशेष विचार केला जातो. इथे स्वच्छता ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी कचरादान उपलब्ध आहेत, ज्यामुळे पर्यटक सहजपणे कचरा टाकू शकतात. स्वच्छता कर्मचारी इथे सतत काम करत असतात, जेणेकरून परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर राहील. हे मंदिर दर्शनासाठी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले असते. मंदिराच्या परिसरात एक छोटा बाजार देखील आहे. मोबाईल, कॅमेरा, स्मार्टवॉच आणि इतर इलेक्ट्रिक वस्तू ठेवण्यासाठी इथे निःशुल्क सेवा उपलब्ध आहे आणि चप्पल व बुटं ठेवण्यासाठी चप्पलघर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने सोमनाथ ट्रस्टचा निःशुल्क भोजन प्रसादही मिळतो. त्याचा टायमिंग सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तर संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत असतं. रात्रीच्या लाईटमध्ये मंदिर अगदी मंत्रमुग्ध करणारं दिसतं, ज्यामुळे त्याचं सौंदर्य आणखीनच खुलतं. सोमनाथ मंदिरातील लाईट आणि साऊंड शो संध्याकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान होतो आणि तो पाहण्यासाठी मंदिर परिसरात प्रवेशद्वाराजवळ तिकीट उपलब्ध असते. या शोमध्ये मंदिराचा इतिहास दाखवला जातो. पावसाळ्यात हा शो दाखवला जात नसल्याने आम्हाला या शोचा अनुभव घेता आला नाही. शिवपुराणानुसार प्रजापती दक्ष यांनी आपल्या 27 मुलींचे लग्न चंद्रदेवांसोबत लावले होते, पण चंद्रदेवाला रोहिणी सर्वाधिक प्रिय होती. इतर पत्नींनी याबद्दल दक्षांकडे तक्रार केली. क्रोधित होऊन दक्षांनी चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला. शापमुक्तीसाठी चंद्राने अरबी समुद्र किनारी महादेवाची तपश्चर्या केली. महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना शापमुक्त केले. चंद्राच्या पूजा केलेल्या शिवलिंगाला सोमनाथ म्हणून ओळखले जाते. सोमनाथ बीच हा मंदिराच्या अगदी जवळ आहे. इथे समुद्राच्या लाटा आणि मंदिराचा देखावा एकत्र पाहता येतो, ज्यामुळे एक अद्भुत अनुभव मिळतो. सोमनाथ बीचच्या जवळच हनुमानांची एक भव्य मूर्ती आहे. तसेच इथे समुद्रदर्शन पथ देखील आहे. याची एंट्री फी 5 रुपये आहे, परंतु 10 वर्षाखालील मुलांसाठी आणि दिव्यांगांसाठी हा प्रवेश निःशुल्क आहे. आजचा दिवस आम्ही दर्शन घेऊन आणि थोडी शॉपिंग करून संपवला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही आम्ही सोमनाथ मंदिरातील सकाळच्या 7 वाजताच्या आरतीने केली. नंतर आम्ही तिथेच बाजूला असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. हे मंदिर भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे. सोमनाथ दर्शनसाठी आम्ही 600 रुपये प्रमाणे ऑटो बुक केली होती. सर्वात आधी आम्ही गेलो श्री गोलोकधाम तीर्थ, त्याला देवोत्सर्ग तीर्थ असेही म्हणतात. प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला गीता मंदिर आहे.
या मंदिरामध्ये 18 खांब आहेत आणि याच्या प्रत्येक खांबावर भगवद्गीतेचा अध्याय संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. पौराणिक कथेनुसार गीता मंदिर त्या ठिकाणी स्थित आहे जिथे भगवान श्रीकृष्णांनी भालका तीर्थाकडून त्रिवेणी तीर्थाकडे चालताना विश्रांती घेतली, ज्याच्या काही वेळानंतर ते निजधामाकडे गेले. गीता मंदिराच्या बाजूला श्रीकृष्णांचे भाऊ बलदेव यांचे मंदिर आहे. या मंदिरात आतमध्ये गुफा आहे. त्या गुफेमध्ये शेषनागाची आकृती आहे आणि एक शिवलिंग आहे. तसेच येथे लक्ष्मीनारायण मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिर सुद्धा आहे. मंदिराच्या परिसरात श्रीकृष्णांच्या चरण पादुका आहेत, ज्याच्यावर भाविक जलाभिषेक करतात. गोलोकधामचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही त्रिवेणी संगमावर गेलो. त्रिवेणी संगम हे पवित्र स्थान आहे जिथे हिरण, कापिला आणि सरस्वती या 3 नद्यांचे संगम आहे. त्रिवेणी संगमाच्या इथून बाहेर पडल्यावर समोर 5 पांडव गुफा आणि सूर्यमंदिरकडे जाणारा रस्ता आहे. या गुफेमध्ये पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात वास्तव्य केले होते. पाच पांडव गुफेच्या इथून बाहेर पडल्यावर समोरच सूर्यमंदिर आहे. तिथेच बाजूला सूर्यकुंड देखील आहे. सूर्यमंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाजूलाच असलेल्या कामनाथ महादेवाच्या मंदिरात गेलो. या मंदिरामध्ये श्री नृसिंह भगवान, आद्यगुरु श्री शंकराचार्य आणि इतर देवांचे दर्शन झाले. या मंदिराच्या परिसरात शंकरा गुहा नावाची एक लांब आणि अरुंद गुहा देखील आहे, जिथे आदी शंकराचार्यांनी वर्षानुवर्ष ध्यान केले होते. या गुहेच्या बाजूलाच 12 ज्योतिर्लिंग आहेत. कामनाथ महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही भीडभंजन महादेव मंदिरासाठी निघालो. या मंदिराच्या परिसरात कालभैरवाचे मंदिर आहे. जरा नावाच्या शिकारी ज्याने श्रीकृष्णाच्या पायावर बाण मारला, तो बाण ह्या ठिकाणाहूनच मारला गेला होता असे सांगितले जाते. म्हणूनच याला बाणगंगा असे म्हटले जाते. इथे 3 शिवलिंग आहेत. त्यापैकी 2 किनाऱ्यालगत असल्यामुळे दिसतात आणि एक समुद्राच्या आत असल्यामुळे दिसत नाही.
5व्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आमचं तिकीट हे वेरावल रेल्वे स्टेशनवरून होतं, म्हणून आम्ही माहेश्वरी भवनपासून 10:30 वाजता रिक्षा केली होती. गणपती की जय, नमो पार्वतीपते हर हर. अशा प्रकारे सोमनाथ, नागेश्वर आणि द्वारका यात्रा पूर्ण झाली. जर तुम्ही द्वारका दर्शन भाग 1 बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती आवर्जून बघा. पुढच्या भागात आणखी काही नव्या ठिकाणांची भेट घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.